अतिशय दुग्ध शर्करा युक्त असा योग जुळून आलेला आहे या कलाकारांचे. अतिशय छान पद्धतीनं आपण टाळ्या वाजवून जोरदार स्वागत करूयात. यानंतर आपल्या सोलापुरातील ज्येष्ठ श्रेष्ठ अशा दोन नायिका ज्यांनी एक काळ गाजवला आणि आज अनेक पिढ्यांना त्या आपल्या अभिनयाची छाप कशी उमटवायची हे शिकवतात, त्या म्हणजे आपल्या सोलापुरातील ज्येष्ठ अभिनेत्री माननीय कमलताई हवळे आणि माननीय सुशीलाताई वंसाळे. मी सविता मालपेकर ताईंना विनंती करते की त्यांनी माननीय कमलताई हवळे यांचा सत्कार करावा. आपल्या सोलापुरातील गेली जवळजवळ 50 वर्ष राज्यनाट्य स्पर्धा, कामगार नाट्य स्पर्धा, इतर एकांकिका स्पर्धेमध्ये आपल्या अभिनयानं अनेक पारितोषिकं ज्यांनी पटकावली आणि सोलापूरच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिणारा काळ त्यांनी गाजवला. त्यानिमित्तानं हा छोटासा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं हा सत्कार करण्यात येतो आहे आणि कमलताईंनी तो स्वीकारावा अशी मी नम्र विनंती करतो. धन्यवाद. यानंतर मी सविताताईंना अशी विनंती करते की त्यांनी सुशीलाताई वंसाळे यांचा सत्कार करावा. श्रीमती सुशीलाताई वंसाळे ह्यांनी सुद्धा गेल्या जवळजवळ 50-60 वर्षामध्ये अनेक मराठी हिंदी नाटकांमध्ये काम करून अनेक पारितोषिकं पटकावली. उंबरठा या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय चांगली भूमिका केली. अशा आमच्या वंसाळेताईंचा सत्कार इथं संपन्न होतो आहे. वंसाळेताईंनी जवळजवळ आत्तापर्यंत राज्यनाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत आणि अंतिम फेरीत 7 रौप्य पदकं पटकावलेली आहेत. अशा या गुणी अभिनेत्रीचा आपण आज सत्कार करत आहोत. वंसाळेताईंनी आमच्या या छोट्याशा सत्काराचा स्वीकार केल्याबद्दल मी नाट्य परिषदेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आपला मुख्य मुलाखतीचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे आणि यासाठी मी सूत्र गार्गी फुले मॅडम यांच्याकडे देते. नमस्कार सोलापूरकर, तुम्ही एवढ्या संख्येने इथे उपस्थित आला, थँक्यू सो मच. आपण आता मुलाखतीला सुरुवात करूयात. मी पहिला प्रश्न तेजश्रीलाच विचारते की स्टार प्रवाहाची प्रेमाची गोष्ट तू आत्ता करतेस आणि मुक्ता हे कॅरेक्टर करतो, सागर तू करतोस. तर आत्ताच मुक्ता आणि सागरचं लग्न झालं आहे आणि खरं तर दोघांमध्ये खूप वैर आहे. तर याविषयी काय सांगशील? या दोघांच्या प्रेमाची गोष्टच ही असणार आहे की ती लव्ह हेट स्टोरी आहे. त्यामुळे हे वैर जे आहे आणि त्यांच्यातलं उद्या होणारा रोमॅन्स म्हणा किंवा त्यांच्यातलं ओव्हरऑल जे शेअरिंग आहे हे अशा पद्धतीचंच आहे आणि तोच वेगळेपणा आहे मला वाटतं या दोघांच्या जोडीचा, की ही नॉर्मल लव्ह स्टोरी नाही आहे.
ह्याच्यामध्ये ते दोघं तुम्हाला असेच दिसणार आहेत. उद्या त्यांच्यात चांगलं काहीतरी घडतंय असं वाटेपर्यंत पुन्हा एकदा त्यांच्यात वाद होताना दिसतील. खरं पण प्रत्येक गोष्टीची एक मजा असते आणि मला वाटतं एखादा शो आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा आपण एखादं स्टेटमेंट करतो, लोकांना एक कमिटमेंट देतो, एक आश्वासन देतो की या गोष्टीत तुम्हाला असं बघायला मिळणार आहे. त्यामुळे मला वाटतं ते आश्वासन मोडणार नाही आणि ह्यांची जी लव्ह स्टोरी आहे आणि लोकांना जे काही पहिल्या दिवसापासून सांगितलं गेलं आहे त्यात कुठेही फरक न पडता तशीच त्यांची गोष्ट त्यांना पुढेही बघायला मिळेल. आणि ह्यात मजा असते ना, जोपर्यंत ती एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ना तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीची आस धरून असता. ती मिळाल्यानंतर त्यातला उत्साह संपून जातो. त्यामुळे सागर आणि मुक्ताबद्दलची आस प्रेक्षकांच्या मनात टिकून राहावी यासाठी प्रयत्न करत राहू. नाईस. कारण मला असं वाटतं कुठलंही नातं आंबट, कडू, गोड आणि असंच असतं. ते नुसतं गोड असणंही कधी कधी धोकादायक असतं. सो डेफिनेटली मला तुला विचारायचं आहे राज की सागरला सईविषयी शंका आहेत, तर त्या कशा दूर होतील आणि काय होईल पुढे? सागरच्या मनात जी आता एक भीती म्हणा किंवा त्याच्या मनात ही जी काय बोलतो चुकीचा हा जो थॉट आहे, हा जो पेरला आहे तो हर्षवर्धननी पेरला आहे की ही मुलगी तुझी नाही आहे, ती मुलगी माझी आहे. आणि ह्याचीच भीती कुठे ना कुठे त्याला दिवसेंदिवस म्हणजे ह्याचीच खंत आहे त्याला, ह्याचीच भीती वाटते त्याला की हे सत्य जर सगळ्यांसमोर आलं तर कशा पद्धतीने फॅमिली ते सगळं बघेल. कारण इतक्या लहान मुलीला इतक्या वर्ष सगळे इतकं फुलासारखं जपतायत, तिच्यासोबत जर असं काही घडतंय तर ही फॅमिली कशा पद्धतीने रिॲक्ट होईल ही भीती सतत त्याच्या मनात आहे. ह्याचं उत्तर शोधण्यासाठी त्याच्या स्वभावाप्रमाणे तो रॅन्डम गोष्टी करत सुटला आहे. त्याला उत्तर मिळवण्यासाठी काही गोष्टी करायची इच्छा होते आहे पण तो करतही नाही आहे कारण त्याला उत्तर ऐकायची पण भीती वाटते. तर अशा कुठल्या तरी मनस्थितीमध्ये सध्या तो आहे. पण मला वाटतं त्याचं हे उत्तर मिळण्यासाठी मुक्ता त्याला मदत करेल. कारण मुक्ता आणि सागरचं हे जे नातं आहे हे फुलण्यासाठी सईचा हा कुठेतरी जो एक मुद्दा आहे किंवा हा जो धागा आहे या दोघांमधला तो सईचा आहे. तर त्यामुळे जोपर्यंत मुक्ता त्याला मदत करत नाही तोपर्यंत त्याला याचं उत्तर मिळणार नाही आहे. आणि मला कुठेतरी वाटतं की मुक्ताला लवकरच याची दखल घेईल ती लवकरच. मुक्ताबाई कर बाबा मदत. अपूर्वा तुझ्याकडे येते. या सिरियलमध्ये तू एक निगेटिव्ह कॅरेक्टर करतेस. तर मला पर्सनली असं वाटतं की लीड करतातच आणि सुंदर कामं करतात, पण निगेटिव्ह कॅरेक्टरला पण एक वेगळ्या खूप शेड्स असतात आणि त्या प्ले करायला खूप मजा येते कारण त्याचा एक स्वतःचा हे असतो. तर तुला काय वाटतंय हे प्ले करताना? तुला आधीही तू खूप निगेटिव्ह कॅरेक्टर्स खूप केलेत, सो आत्ताची ही कॅरेक्टर प्ले करताना तुला काय वाटतंय? वेगळे पण काय जाणवतं ॲक्ट्रेस म्हणून सुद्धा आणि एक व्यक्ती म्हणून सुद्धा? 2011 पासून जेव्हा मी प्रवास सुरू केला तेव्हा खूप लीड्स पॉझिटिव्ह केले मी आणि ते करत असताना एक वेगळी गंमत यायची. पण जसं पुढे वेगवेगळी कामं करत गेले माझ्या लक्षात आलं की नेगेटिव्ह करताना एक वेगळी मजा आहे. कारण ती स्टोरी पुढे नेण्याकरता मला काहीतरी करावं लागणार आहे, काहीतरी पेरावं लागणार आहे, तेव्हा ते पुढे जाऊन काहीतरी होणार, मग बिचारीला त्रास होणार, मग हिरो काहीतरी करणार, मग बिचारी परत रडणार. सो हे पुढे जाण्याकरता कुठेतरी ती एक गाठ बांधण्याचा प्रयत्न मी करत असते. आणि या मालिकेत सुद्धा आता तुम्ही जसं बघितलं की मुक्ता आणि सागरचं नुकतंच लग्न झालंय, तर ते लग्न सोहळा इतका छान पद्धतीने स्टार प्रवाहावरती आम्ही दाखवला. वेगवेगळ्या मालिकेतले लोक आमच्या सेटवरती आले, लग्न अटेंड करायला आले आणि छान सोहळा चालू होता. मी एकच दिवस गेले आणि त्यांचं बिचाऱ्यांचं लग्न जे काय त्याच्यामध्ये मी मोडण्यापर्यंत गेलं. मग तो अख्खाचा सीन, तो तमाशा आणि हे सगळं करून मी माझी गप्प परत घरी आले. सो हे करताना ना मला सुद्धा असं वाटतं ना की अरे काय गंमत आहे, म्हणजे बिचारे सगळे इतके छान एन्जॉय करत होते आणि मी जण अशी मस्त काडी टाकून आले. सो या कधी अपूर्व म्हणून मला खरंच असं वाटतं की कसं काय अशी कोणी बाई असू शकते. पण हे सगळं काल्पनिक आहे आणि तीच मजा आहे सिरियलची. कारण सगळं जर गोड दाखवलं तर ते अजीर्ण होईल, त्यामुळे थोडंसं काहीतरी ट्विस्ट पाहिजे. आणि म्हणून सावनी ते पदोपदी हर्षवर्धनच्या मदतीने हे करत असते आणि दोघांना छळत असते. नाईस. संजीवनी ताई तुमच्याकडे येते.
तुम्ही या सिरियलमध्ये आई करतात तर पण मी हा प्रश्न या सिरियलच्या संदर्भात नाही विचारणार आहे. मी विचारणार आहे की तुम्ही इतकी सारी नाटकं केलीत, आता कुठे आहात तुम्ही? आम्ही वाट बघतोय नाटकाची, नव्या नाटकाची. सिरियल तर आहेच ऑफकोर्स, पण नाटक आणि सिरियल हे दोन खूप वेगवेगळी माध्यमं आहेत. तर काय जास्त भावतं आणि कुठे मजा येते? दोन्हीकडे ऑफकोर्स येतच असणार, पण तरीही एक अभिनेत्री म्हणून काय वाटतं? जास्त नाटक करायला मजा येते, कारण नाटक करताना सगळं लाईव्ह परफॉर्मन्स असतो, प्रेक्षकांची दाद मिळते, टाळ्या मिळतात, त्यामुळे आणखीन आपलं नाटक हे जिवंत कला आहे. आणि सिरियलमध्ये काय की तुम्ही सिरियलचं पण आहेत, कारण आम्ही आता त्याच्यावरच जगतोय म्हणा, पण सिरियलमध्ये रिपीट शॉट म्हणजे कट शॉट करून आपण पुन्हा शॉट घेऊ शकतो, पण नाटकात तसं नाही. एकदा केलं म्हणजे केलंच. मी आतापर्यंत जवळजवळ 27-28 वर्ष नाटकच करते. जवळजवळ 45 हे केले मी, म्हणजे 45 प्रोफेशनल नाटकं केली. वा. आणि जवळजवळ मी 15,000हून जास्त शो केले या रंगभूमीवर. वस्त्ररांचे 4,950 शो केले वस्त्रराण नाटकाचे. आणि जास्तीत जास्त मालवणी नाटकं मी खूप केलीत आणि मराठी पण केली, पण आत्ता मी जरा कोळी भाषेकडे वळलेली आहे. आता मी प्रेमाची गोष्टमध्ये सागरची आई करते आणि ह्या माझ्या 2 सुना. कोणी सासूबाई असेल ते बघा, ह्या माझ्या 2 सुना आहेत आणि तो माझा मुलगा आहे. तर मी सागरची आई करते आणि मला सागरची आई करताना खूप मजा येते की माझी सून आहे, ही नवीन आलेली सून आणि जुनी सून म्हणजे माझ्या मुलाला सोडून गेलेली. आणि बिचारा माझा मुलगा अजून तडफडतोय आणि सहीसाठी धडपडतायत सगळे. पण मला जास्तीत जास्त माझ्या मुलावर जास्त प्रेम असल्यामुळे मला बाकीचं कोणी किती काही माझे कान भरले तरी मला माझा मुलगा चांगला आहे एवढंच मला माहिती असतं. तुम्ही प्रेक्षक बघताच आहात, तुम्हाला आवडते सिरियल. म्हणजे सोलापुरात पण एवढा आम्हाला प्रतिसाद मिळाला की सगळेजण म्हणतात की आम्ही बघतो सिरियल स्टार प्रवाहाची, खूप छान. आणि असेच बघत राहा भरपूर. आणि नाटक मला करायचं आहे नवीन, बघूया आता, कारण नाटकाला खर्च खूप येतो. आपण सगळे कलावंत नाटकवालेच आहोत, सगळ्यांना माहितीच आहे. तुम्हाला सविताताई, तू पण नाटकातलीच आहे, परत तेजश्री आहे, ही आहे, सगळे नाटकात आहेत. पण खूप नाटक हे खूप खर्चिक आहे, त्याच्यामुळे जरा हात मागे घेतलेला आहे. आसावरीताई, तुमच्याकडे येते मी आता. तुम्ही स्टार प्रवाहाची स्वाभिमान सिरियल करत होतात, आत्ता ती संपली. पण मला आसावरी जोशी आठवतात ते म्हणजे 4 चौघीमधल्या, आणि मी पारायणं केली आहेत त्या नाटकाची. त्याच्यामुळे पुन्हा नाटकाकडे वळावंसं वाटतं का? आणि आता पुढे काय, म्हणजे काय मनात आहे, काय करायचं आहे, काय इच्छा आहे? खरं म्हणजे 4 चौघीचं नाव घेतलं कीच मी एकदम भूतकाळात जाते. आणि इतकी वर्ष होऊन सुद्धा मला तुमच्यासारखे प्रेम करणारे प्रेक्षक जेव्हा सांगतात की मी 4 चौघीची पारायणं केली आहेत किंवा मी 4 चौघी खूप वेळा पाहिले, मी आधीच्या ओरिजिनल 4 चौघी नाटकाबद्दल बोलते, ज्याच्यात मी काम करत होते. आता ते नवीन संचामध्ये परत आलेलं आहे. नाटकाची नशा वेगळी असते असं आपण म्हणतो. जसं आत्ता संजीवनीताई म्हणाल्या की तुम्ही सगळे आमच्या समोर असता आणि आम्ही जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा तुमच्या टाळ्या, तुमचे रडणं, तुमचं हसणं हे सगळं आम्हाला स्फूर्ती देणारं असतं. तिथल्या तिथे आम्हाला मिळणारी अभिनयाची पावती असते ती. आणि मालिकेत किंवा जाहिरात म्हणा किंवा चित्रपट म्हणा, तिथे छान शॉट झाला की आमचे युनिटमधले लोक टाळ्या वाजवतात आणि कौतुक करतात, नाही असं नाही, पण ती तुमच्यापर्यंत पोचते त्याची पावती आम्हाला लगेच मिळत नाही. मग असं काहीतरी समारंभाच्या निमित्ताने वगैरे आपण भेटतो तेव्हा आवर्जून तुमच्यासारखे प्रेक्षक येऊन आम्हाला जेव्हा सांगतात की आम्हाला हे खूप आवडलं, तेव्हा आम्हाला कळतं की आमचा परफॉर्मन्स त्याच्यामध्ये प्रेक्षकांना आवडतोय. पण नाटकामध्ये तसं नसतं. त्यासाठी आपण नाटक करणारे जे कलाकार आहोत ते नेहमी हपापलेले असतो नाटक करण्यासाठी. पण नाटकाची गणितं वेगळी आहेत. आपण जेव्हा मालिका करतो आणि नाटक असं दोन्ही कसरत एका वेळेला नाही करू शकत आपण. हे आपण म्हणजे काम करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याची पद्धत वेगळी आहे. प्रयोग असतात, शूटिंग असतं, असं दोन्ही एका वेळेला नाही जमू शकत. नाटक करायचं नक्की आहे मला मनामध्ये, प्रश्नच नाही.
पण आता सध्या कॉन्सन्ट्रेशन सिरियल्सवर आहे. नवीन प्रोजेक्ट्स काही पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच तुमच्या पुढे नवीन मालिका घेऊन येईन मी. थँक्यू सो मच. आता मी वळते सविताताईकडे, आमची डॉन सविताताई. आसावरीताई जसं म्हणाल्या की नाटक आणि सिरियल एकत्र आपण नाही करू शकत, पण इथे एक उदाहरण आहे की मराठी नाट्य परिषदेचा कार्यक्रम असू देत, नाट्य संमेलन असू देत, नाटक असू देत, सिरियल असू देत, सिनेमा असू देत, डायबेटीस असू देत, सगळं आम्ही घेऊन फिरतो आणि आम्ही सगळीकडे असतो आणि जीवाची पर्वा न करता काम करणे, हे तुझ्याकडनं हे शिकायचं की घाबरून हे नाही करायचं, हे तू सांग आम्हाला. नाही नाही, हे शिकण्यासारखं आहे आणि तुम्ही पण सगळ्यांनी हे अशा पद्धतीने काम करायला हवं. कारण आपलं क्षेत्र इतकं हे आहे ना की भरोसा नाही, आत्ता कामं असतील आणखीन पुढे असतील का नाही. त्याच्यामुळे जी कामं येतील छान काम, ते काम करायचं, घरात बसायचं नाही. हे मी एक ठरवलेलं आहे की एकही दिवस मी घरात बसणार नाही. मला जे काम मिळेल, चांगलं मिळेल, ते काम करायचं. त्याच्यात किती सीन आहेत, मग ग्राफ काय जातो वगैरे मी काही विचारत नाही. मला वाजवायला काय मिळणार आहे, ते वाजवता येणार आहे ना, हे बघते आणि काम करते. आणि डायबेटीसचं तू म्हणालीस तर खरंच हे काम हे माझं औषध आहे डायबेटीसवरचं. वा. आणि ते औषध असल्यामुळे मी काम करू शकते. आज तुम्ही सगळेजणी मला विचारत होतात माझी एनर्जीचं हे काय खातेस ते सांग म्हणून. तर मी काही खात नाही, मी अशी असते सतत. पॉझिटिव्ह विचार घेऊन सकाळी असं इथे हात लावते आणि सांगते मी उत्तम आहे, मी ठणठणीत आहे, मला काहीही झालेलं नाही आहे आणि मला आत्ता इथून बाहेर पडायचं आहे, मी सेटवर जाणार आहे आणि उत्तम काम करायचं आहे, मला माझा फोकस माझं काम आहे असं मी सांगते आणि कामाला सुरुवात करते. पण हे जेव्हा मी सांगते तेव्हा माझ्या शरीरातला, आपल्या सगळ्यांच्या शरीरातला प्रत्येक स्नायू आपला ऐकत असतो. रात्री आल्यानंतर मी पायांना सांगते खूप दमलायत ना तुम्ही, खूप आज तुम्हाला त्रास दिला आहे ना, आता शांत झोपा तुम्ही, असं सांगते. आणि परत सकाळी उठल्यावर त्यांना सांगते आज खूप वेळ उभं राहायचं आहे तुम्हाला, आज खूप काम करायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनाही माहिती आता की आपल्याला काय बसायला मिळणार नाही, आपल्याला उभं राहायचं आहे. त्याच्यामुळे तेही मला साथ देतात आणि त्या शरीर आणि आपलं मायबाप रसिकांचं जे प्रेम आहे आणि रंगदेवतेची कृपा, ती आपल्याकडनं हे करून घेते. एकच सांगेन की सगळ्यांनी पॉझिटिव्ह विचार करा. सकाळी घरातून बाहेर पडताना, सेटवर गेल्यावर मला बरंच नाही, काय करायचं आता, शी बाबा काय हे दादा, आता किती वाजले, किती वेळ मला बसून ठेवले तुम्ही, कधी. अजिबात करू नका. 12 तास दिलेत ना, 12 तास एकही शब्द बोलायचा नाही. 13व्या तासाला थोबाड उघडायचं आपलं की झाले बाबा 12 तास मी तुला दिले होते, आता 13व्या तासाला काय ते सांग. अर्थात मी ते बोलत नाही, कारण एखादं काम जेव्हा आपण स्वीकारतो ते काम आपल्याला आवडत असतं आणि जेव्हा काम आवडतं तेव्हा आपण किती काम करतोय, किती दमलो हे आठवतही नाही आपल्याला दिवसभरात. आणि म्हणून हे सगळं करते आणि स्वामींची कृपा आहे. खरं. राज, तुला एक प्रश्न आहे. आम्ही सगळेच नाटकातले असं आम्ही गृहीत धरतो. मी प्रायोगिक नाटक केलं आहे, पण मी स्वतःला नाटकातली समजते. अनेक वर्ष मी सत्यदेव दुब्यांकडे होते, पण मी नाटकातली समजते. तू केलंयस का कधी शाळेत, कॉलेजमध्ये कमर्शियल नाटक काय केलंयस तू, कधी केलंयस का? कमर्शियल नाटक करण्याचा योग आलाच नाही माझ्याकडे अजून. पण मी एक प्रायोगिक नाटक होतं जे 10 वर्ष सतत करत होतो. 2014 ते आत्ता इव्हन लॉकडाऊन नंतर सुद्धा मी पुन्हा रिओपन करून पुन्हा सुरू केलं होतं. कारण कितीही झालं, एक सिरियल संपली तर सिरियल चालू असताना पण ही स्टेजची ओढ जी आहे ना ती थांबत नाही. मग मला कमर्शियल मिळालं नाही तरी चालेल, मला तर एखादा विषय आवडला आणि मला वाटलं की या नाटकात काम करावं, तो विषय असतो, हे रंगमंच असतं, बस मला बाकी काही नको असतं, मी आपोआप तिथे पोहोचतो. त्यामुळे प्रायोगिक नाटकांसाठी मी सतत
त्याच ऊर्जेने नेहमी काम करतो. डेफिनेटली आज माझी इच्छा आहे की इथून पुढे मला कमर्शियल नाटकांच्या सुद्धा काम करण्याची संधी मिळावी. होपफुली ती लवकरच माझ्या हाती येईलच. पण ती येत नाही तोपर्यंत मी हे रंगमंच आणि प्रायोगिक नाटक याच्याशी सतत जोडलेलंच असेल इथून पुढेही. वा. आपण सगळ्यांची आत्ता आपण गप्पा मारल्या. वेळेच्या अभावी आपण इथेच आता थांबतो आहोत, कारण पुढचा कार्यक्रम आहे आणि असेच आपण थांबून मोठ्या संख्येने तो कार्यक्रम बघायचा आहे. सो थँक्यू सो मच. इथे सगळे आलात, आमच्या गप्पा ऐकल्यात आणि असेच पुढचे कार्यक्रम पण अशीच उपस्थिती राहू देत आणि असेच बघत राहा. यानंतर मी प्रशांत बडवे सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय आसावरी जोशीजी यांचा सत्कार करावा. आसावरीताईंच्या अनेक मालिका गाजल्या, त्यातली ऑफिस ही अतिशय गाजलेली एक मालिका. 1986 मध्ये माझे घर माझा संसार, एक रात्र मंतरलेली, गोडी गुलाबी, लढाई, वक्त, द रेस अगेन्स्ट टाइम, शागिर्द, मुंबई पुणे मुंबई 2 अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी त्यांच्या अभिनयाची झलक दाखवलेली आहे. यानंतर मी दिलीप कोरके सरांना विनंती करते की त्यांनी संजीवनीताई जाधव यांचा सत्कार करावा. संजीवनीताई जाधव यांचा सत्कार माननीय श्री दिलीप कोरके सर करतील. संजीवनीताईंचा नाटकाचा प्रवास हा अतिशय प्रदीर्घ असा आहे. वस्त्रहरण या नाटकाचे अनेक प्रयोग म्हणजे 4925 प्रयोग त्यांनी केलेले आहेत. एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर नियामक मंडळ सदस्य संदीप पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी तेजश्री प्रधान यांचा सत्कार करावा. अगदी नावाप्रमाणेच तेजस्वी असलेली ही अभिनेत्री मराठी चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक त्यांनी प्रत्येक वेळी दाखवली. या गोजीरवाण्या घरात, होणार सुनमी या घरची, अग्गोबाई सासूबाई, लेक लाडकी या घरची अशा अनेक मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप आपल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या मनावर घातलेली आहे. नाट्य परिषदेचे सदस्य विशाल शिंगाडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी राज हंसनाळे सर यांचा सत्कार करावा. तुझ्यात जीव रंगला, प्रेमाची गोष्ट अशा मालिकांमधून सुप्रसिद्ध असलेले राज हे मला असं वाटतं की अगदी तरुण मुलींच्या गळ्यातील ताईत आहेत, कारण अनेक मुलींचं क्रश म्हणून खरं तर राज सर ओळखले जातात. यानंतर मी विजयदादा साळुंखे यांना विनंती करते की त्यांनी अपूर्वा नेमळेकर यांचा सत्कार करावा. मी विजयदादा साळुंखे यांना विनंती करते की त्यांनी अपूर्वा नेमळेकर यांचा सत्कार करावा. खलनायिका इतकी सुंदर असेल तर नायिकेचा तिच्या पुढे काय प्रभाव पडणार आहे, अशी ही सुंदर नायिका म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. रात्रीचं खेळ चाले या सिरियलमधून त्यांनी अतिशय उत्तम अभिनय केला आणि त्यांच्या अभिनयातून खलनायिका गाजवली. त्यांची रात्रीचं खेळ चालेमधली शेवंता आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. आणि यानंतर मी पुन्हा एकदा
विजयदादा साळुंखे यांना विनंती करते की त्यांनी गार्गी फुले मॅडम यांचा सत्कार करावा. गार्गीताईंचा आत्ताच नवरदेव BSc हा चित्रपट रिलीज झाला आहे, त्यामुळे मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करते की हा चित्रपटगृहामध्ये जाऊन प्रत्येकानं आवर्जून बघावा. एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुला पाहते रे, राजा राणीची ग जोडी अशा अनेक उत्तमोत्तम मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवलेली आहे. या सर्व कलाकारांचा मी सोलापूरच्या पावन नगरीमध्ये आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूयात आणि त्यांनी अशाच उत्तमोत्तम मालिकांमधून उत्तमोत्तम कलाकृतींमधून आपल्यापर्यंत अभिनय पोहोचवावा ही विनंती करते. त्याचबरोबर मी प्रशांत बडवे सर यांना विनंती करते की त्यांनी नम्रता बर्वेताई यांचा सत्कार करावा. नम्रता बर्वेताई यांचा सत्कार प्रशांत बडवे सर यांनी करावा अशी विनंती करते. यानंतर मी सोलापूरच्या पावन नगरीमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलन यामध्ये हा अतिशय दिमाखदार असा मुलाखत हे सत्र जे आहे ते संपन्न झालेलं आहे. मी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानते आणि यानंतर आपला पुढचा जो कार्यक्रम आहे कला रजनी जल्लोष, कला रजनी हा कार्यक्रम सादर होण्यापूर्वी संपूर्ण भारतामध्ये लोककलेचा एक सुंदर परफॉर्मन्स सादर करणारे आमचे नियामक मंडळाचे कार्यकारी सदस्य विशाल शिंगाडे आणि त्यांचा ग्रुप एक सुंदर लोकनृत्य या ठिकाणी सादर करणार आहेत. या लोकनृत्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे दिल्लीमध्ये. असं एक चांगलं परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. लाईटवाले हॅलोजन बंद करा, साईडचे मागचे हॉलमधले हॅलोजन बंद करा. विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. आकल्प आयुष आकल्प आयुष भावेत या कुळा आकल्प आयुष भावेत या कुळा माझिया सकळा हरीचा दासा माझिया सकळा हरीचा दासा
ही दिंडी म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांड वारकरी संप्रदायातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याला यांच्या चरणी लीन होऊन साध्या भोळ्या वारकऱ्यांची विठुरायाच्या दर्शनासाठी ओढ लागलेल्या वारकऱ्यांची विठुरायाच्या नामाचा गजर करत अभंगाचे गायन करत टाळ मृदंगाच्या तालावर गात नाचत हे वारकरी शेकडो मैल चालत जातात. संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत बहिणाबाई, मुक्ताई, जनाई, कान्होपात्रा अशा सर्व संतांचे संत वचनाचे शब्द त्यांच्या प्रवासाला बळ देतात. लहान थोर, स्त्री पुरुष, जात पात हे सर्व विसरून वारकरी आपले पाऊल पुढेच टाकत जातात. ही दिंडी पायी वारी महिन्याच्या आषाढी एकादशी व कार्तिकीला वर्षातील जून, जुलै व नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील आळंदी ते पंढरपूर पायी चालत जाते. या दिंडीमध्ये मुक्काम ठिकठिकाणी झिम्मा, फुगडी अशा विविध ठिकाणी आध्यात्मिक खेळाचे दर्शन या दिंडीच्या माध्यमातून होते. आपले सर्व दुःख कष्ट विसरून विठुरायाच्या चरणी लीन होणे हाच एक त्यांच्या मनात ध्यास असतो. तर पाहूया रंगदेवता आणि प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जिल्हा शाखा धाराशिव या दिंडी लोकनृत्य आहे. हे भारतामध्ये आत्ताच नुकत्याच झालेल्या 27वा राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धा केंद्र सरकारच्या वतीनं घेण्यात येतात दरवर्षी. तर पाहूया आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक म्हणजेच दिंडी लोकनृत्य. सुंदर ते धान उभे विठेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान अभंग हरी पाठस्ते 28 रचिले विश्वासे ज्ञान देवे रचिले विश्वासे ज्ञान देवे रचिले विश्वासे ज्ञान देवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी माऊली पुंडलिका वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की नाम विठोबाचे गावे मग पाऊल टाकावे नाम विठोबाचे घावे मग पाऊल टाकावे पाऊल टाकावे पाऊल टाकावे पाऊल टाकावे पाऊल टाकावे नाम विठो
विठोबाचे घ्यावे माग पाऊल टाकावे नाम नाम विठोबाचे घ्यावे माग पाऊल टाकावे जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई आजा मेळा उधरला आजा मेळा उधरला चोखा मेळा मुक्ती सनेला चोखा मेळा मुक्ती सनेला चोखा मेळा मुक्ती सनेला चोखा मेळा मुक्ती सनेला तारक हे थोर नाम तारक हे थोर तारक हे थोर नाम तारक हे थोर तरिले अपार नाम तरिले अपार तरिले अपार नाम तरिले अपार नाम विठोबाचे घ्यावे माग पाऊल टाकावे नाम नाम विठोबाचे घ्यावे माग पाऊल टाकावे जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे चरण देखले या तुझे चरण देखले या तुझे चरण देखले या ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम अवघे गरजे पंढरपूर अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला वळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला विठून डाव मांडला हरिन डाव मांडिला विठून डाव मांडला हरिन डाव मांडिला विठ्ठल 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 पार कुमार विठो पार कुमार विठो पार कुमार विठो पार कुमार जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानोबा माऊली विठोबा माऊली ज्ञानोबा माऊली विठोबा माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका ज्ञानराज माऊली तुका ज्ञानराज माऊली तुका जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी
आणि होतो तो गोट्या डाव मांडला आणि होतो तो गोट्या डाव मांडला ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला पायी हळूहळू चाला मुखाने हरिनाम बोला मुखाने हरिनाम बोला काटा रुपेल पायाला मुखाने हरिनाम बोला काटा रुतेल पायाला आली मुक्कामाला दिंडे तंबूला बबाळ म्हणते आली मुक्कामाला दिंडे तंबूला बबाळ म्हणते जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 हात पाय प्रक्षाळूने तुळशी माळ घालून हात पाय प्रक्षाळूने तुळशी माळ घालून जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 चंद्रभागा माय मोठी झाली अंबोलीला दाटे चंद्रभागा माय मोठी झाली अंबोलीला दाटे देह विठ्ठल झाला सखा विठ्ठल भेटला देह विठ्ठल झाला सखा विठ्ठल भेटला हो चला पावलानो आता चला पावलानो आता चला पावलानो आता हो जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 चरा चरा पारण्या झाला उशीर हो चरा चरा पारण्या हो झाला उशीर पांडुरंग 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 दिंडी चाले वैकुंठाला साधने पूर्वा कुणी पताका कुणी टाळ घ्या हो मृदंग घ्या हो कुणी दान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी हेचे माझे सर्व जोडे माझे सर्व जोडे हेचे माझे सर्व न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा तू का म्हणे तू का म्हणे गर्भवासी सुख घालावे आमासी घालावे आमासी सुख घालावे आमासी हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा हेचे दान देगा देवा तुझा विसरण भावा विसरण भावा तुझा विसरण भावा विठ्ठल 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 जय
माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली आमुचे ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल रखुमाई 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 जय जय विठ्ठल जय जय थँक्यू धन्यवाद. प्रतिसाद दिला. जवळजवळ त्या नाट्यदिंडीमध्ये 40 ते 45 शाळा महाविद्यालय कॉलेज यांनी सहभाग घेतला होता आणि बहुतांश विद्यार्थी विद्यार्थिनींनी पालकांनी शिक्षकांनी या दिंडीमध्ये सहभाग नोंदवून या नाट्यदिंडीचं वैभव वाढवलं होतं. आणि न भूतो न भविष्यती अशा प्रकारची नाट्यदिंडी आपल्या सोलापूर शहरातील बलिदान चौकातून ते निघाली आणि या नार्तकोट प्रशालेच्या मैदानावर त्याचा समारोप करण्यात आला. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 11:30च्या दरम्यान आपल्या नाट्यसंमेलनाचा उद्घाटनाचा सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्याच्यानंतरचं सत्र संध्याकाळी आपल्या चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अशा नवतारकांचा चित्रपट अभिनेत्रींचा प्रगट मुलाखतीचा कार्यक्रम संपन्न झाला. आणि आता नुकताच राष्ट्रपती पुरस्कार विजेता असा एक भक्तिमय असा कार्यक्रम आपल्यासमोर सादर झाला. आणि त्याच्यानंतर आणखीन एक आजच्या दिवसातील शेवटचा कार्यक्रम गीत संगीत आणि नृत्यांचा जल्लोष अर्थात कलारजनीचा कार्यक्रम संपन्न होईल. आपण सकाळपासूनच नाहीतरी गेल्या 21 तारखेपासून आपण या नाट्य संमेलनातील प्रत्येक ॲटमला प्रत्येक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद. आणि ह्या पुढच्याही कार्यक्रमाला आणि उद्याच्याही कार्यक्रमाला उद्या तर खूप मोठा कार्यक्रम आहे. चौरंग निर्मित मुंबई अशोक खांडे यांचा मराठी बाणा नावाचा भारतभर प्रसिद्ध असलेला असा हा कार्यक्रम आपल्या चरणी रुजू होतो आहे उद्या सायंकाळी ठीक 6 वाजता. तेव्हा पुन्हा एकदा त्याही वेळा आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. अवघ्या काही क्षणामध्ये जल्लोष अर्थात कला रजनी ज्याच्यामध्ये अनेक चित्रपट अभिनेत्रींचा सहभाग असणार आहे. तेव्हा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि लवकरच आम्ही पुढील कार्यक्रमाला प्रारंभ करीत आहोत. धन्यवाद. स्वागत करतो. आणि आत्तापर्यंत ज्यांनी म्हणून ज्या रसिक प्रेक्षकांनी ज्या रसिक मायबापांनी या 100व्या अखिल भारतीय मराठी विभागीय नाट्य संमेलनाप्रित्यर्थ वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा रसास्वाद घेतलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे आम्ही अंतःकरणपूर्वक आभार प्रकट करीत आहोत. खरं तर आपण आमचेच आहात आणि आम्ही आपलेच आहोत. आणि म्हणूनच हे नाट्य संमेलन सोलापूरला घेण्याचं धाडस आम्ही करू शकलो. ते एक सोलापूरकर हो तुमच्या रसिकत्वामुळे तुम्ही आम्हाला देत असलेल्या प्रतिसादामुळे. आपणा सर्वांना माहिती असेलच 88वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसुद्धा आपल्या सोलापुरामध्ये झालं होतं. त्यावेळेला तत्कालीन राष्ट्रपती सन्माननीय महामहिम प्रतिभाताई पाटील यांनीसुद्धा उपस्थिती दाखवली होती. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे आज या ठिकाणी या संपूर्ण नाट्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आदरणीय दादासाहेब साळुंखेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो आहे की ते आपलं सोलापुरात झालेलं पहिलं नाट्य संमेलन असं होतं की ज्याला राष्ट्रपतींनी उपस्थिती दिली होती. आणि हा गौरव आजही आपल्या सोलापूरकरांच्या नावे आहे. सोलापूरकर हो रसिक प्रेक्षक हो उद्या चालणाऱ्या साधारणपणे कार्यक्रमांची रूपरेषा मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. सकाळी 10 वाजता
तब्बल 150 कलाकारांच्या संचाचे तबला वादन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हे तबला वादन सादर करणारा हे तबलावादन सादर करणारा संघ आहे सिंहगड पब्लिक स्कूल पंढरपूर. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता संमेलन हस्तांतरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. ज्याप्रमाणे पिंपरी चिंचवडनी हे संमेलन संपन्न केल्यानंतर तो संमेलनाचा हस्तांतरण सोहळा सोलापूरकरांना दिला, तसा हा संमेलनाचा हस्तांतरण सोहळा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बीड शाखेला आपण हस्तांतरित करणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 12 वाजता नृत्य नाट्य संगीत दिग्दर्शिका मनीषा जोशी आणि सहकलावंतांचं या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि दुपारी 1 वाजता लोकगीत आणि लोकनृत्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, ज्याचे संयोजक असतील श्री विशालजी शिंगाडे सर. खरं तर त्यांचा कलाविष्कार आपण आत्ताही या ठिकाणी पाहिलेला आहे. दुपारी 12 वाजता बहुरूपी समाज गीत रामायण या ठिकाणी संपन्न होणार आहे. श्री सिद्धराम विभूते आणि समूह कलावंत सहकलाकार हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहेत. आणि संध्याकाळी 6 वाजता महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर गाजलेला कलावंतांचा विशाल असा कलावंतांचा वृंद आपण ज्याला म्हणूयात, चौरंग निर्मित मराठी बाणा मुंबई निर्माता श्री अशोक हांडे यांचा मराठी बाणा हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. या समस्त सोलापूरकर हो, उद्या संध्याकाळी 6 वाजता संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे आपल्या सर्वांना विशेष निमंत्रण आहेच. कारण उद्या संध्याकाळी 6 वाजता संपन्न होणाऱ्या या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तब्बल 150पेक्षाही जास्त कलावंत या मंचावर असणार आहेत. आणि ते आपल्या या महाराष्ट्राची लोकसंस्कृती आपल्यासमोर सादर करणार आहेत. महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची नाती आणि महाराष्ट्राची संस्कृती या सर्वांचा नितांत सुंदर असा देखणा संगम या मंचावर उद्या आपल्याला याच ठिकाणी याच वेळी इथे पाहायला मिळणार आहे. तेव्हा सोलापूरकर हो, केवळ तुम्ही एकटेच येऊ नका. तुमच्या मित्रपरिवारांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या परिवारांना, ज्यांना आपण या ठिकाणी ओळखतो अशा सर्वांना उद्याच्या कार्यक्रमाचं, उद्या दिवसभर चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमाचं आमंत्रण जरूर द्या. कारण हा 100वा विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा कार्यक्रम हा केवळ आमचा नाही आहे, हा कार्यक्रम आपला आहे, हा कार्यक्रम समस्त सोलापूरकरांचा आहे. त्यामुळं याला यशस्वीतेकडे नेणं हे सोलापूरकर म्हणून आपल्या सगळ्यांचं काम आहे. यानंतर मी या संपूर्ण विभागीय 100व्या विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह आमच्या या सगळ्या टीमचे, तब्बल 32पेक्षाही जास्त समिती असलेल्या या आमच्या कमिटीचे आमचे कर्णधार प्रमुख कार्यवाह श्री दादासाहेब साळुंखे यांना विनंती करतो की आपण सोलापूरकरांशी संवाद साधावा. ज्यांच्याकडं निमंत्रण पत्रिका आहे त्याच्यामध्ये उद्या 4 वाजता हस्तांतरण सोहळा असं लिहिलेलं आहे. पण हस्तांतरण सोहळा हा सकाळी 11 वाजता होणार आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. त्याचबरोबर पंढरपूर सिंहगड स्कूल यांचं 150 कलाकार एकाच वेळी तबला वाजवणार असा एक अद्भुत कार्यक्रम या ठिकाणी साजरा करणार आहोत आपण. त्याचबरोबर बहुरूपी समाज, आपल्या सोलापुरातला हा समाज आहे, या समाजाने एक आगळं वेगळं गीत रामायणाचा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तो कार्यक्रम संपल्यानंतर दुपारचं सेशन संपेल. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं या संमेलनाचा समारोप ज्या कार्यक्रमाने होणार आहे त्याच्यासाठी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्याकडं ज्या पद्धतीचे पासेस आहेत त्याच ठिकाणी आपल्याला प्रवेश मिळणार आहे. आज आपण ज्या ठिकाणी बसलात
ती जागा तुम्हाला मिळेल याची शक्यता कमी आहे. त्यामुळं वेळेवर या, आपापली जागा फिक्स करा. पासेस सर्वांना आपण वितरित केलेलेच आहेत. अजूनही कोणाला पासेस हवे असतील तर उद्याचा 1 वाजेपर्यंत जो कार्यक्रम आहे त्याला पूर्ण वेळ जे थांबतील त्यांना अजून काही पासेस आपण इश्यू करू. आजच्या कार्यक्रमाच्या या कलाकार रजनी हा कार्यक्रम आता काही क्षणातच आपण सुरू करणार आहोत. सुशांत शेलार आणि त्यांचा ग्रुप हा कार्यक्रम सादर करणार आहे. सन्माननीय श्री सुशांतजी शेलार सर यांना विनंती करतो की आपण आपल्या कलावंतांसह मंचावर यावं आणि आपल्या कार्यक्रमाची तयारी झालेली आहेच आहे. आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करावा. शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर, शाखा सोलापूर उपनगरीय, सोलापूर महानगर, शाखा पंढरपूर, शाखा मंगळवेढा, शाखा अकलूज, शाखा बार्शी आणि शाखा सांगोला या सर्वांच्या वतीनं आज या सोलापूर नगरीमध्ये संपन्न होणारं 100वे विभागीय अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन या ठिकाणी संपन्न होतं आहे. संमेलनाचा आजचा हा दुसरा दिवस आणि आता आपण या वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्याला मनमुराद दाद देण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात याची मला खात्री आहे. सोलापूरकर हो, या मंचावर येणाऱ्या सर्व कलावंतांसाठी जे खास मुंबईवरून या ठिकाणी आज उपस्थित आहेत, या सर्व कलावंतांच्या स्वागतासाठी सर्व रसिक प्रेक्षक हो, एकदा जोरदार टाळ्या आवर्जून झाल्या पाहिजेत. धन्यवाद. मी कलावंतांना मंचावर येण्याची विनंती करतो. या संपूर्ण संमेलनाचे प्रेषक म्हणजेच स्वागताध्यक्ष सन्माननीय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर या संमेलनाचे निमंत्रक सन्माननीय श्री उदयजी सामंत, उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, संमेलनाचे मार्गदर्शक माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत, नाट्य संमेलन सोलापूर, त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय श्री प्रशांत दामले सर, कार्याध्यक्ष श्री प्रकाश यलगुलवार सर, प्रमुख कार्यवाह श्री विजयकुमार साळुंखे सर, कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीप कोरके सर यांसह या वेगवेगळ्या समितीतील सर्व सन्माननीय अध्यक्ष, सर्व समिती प्रमुख आणि त्या समितीमध्ये काम करणारे सर्व सन्माननीय सदस्य, या सर्वांच्या सहभागातून हे संमेलन या ठिकाणी साकारत आहे. सोलापूरकर हो, आपल्या सर्वांच्या माहितीस्तव आम्हाला हे सांगायचं आहे की हे संमेलन साकारण्यासाठी तब्बल 32 समित्याहून जास्त समित्या आहेत, ज्या समित्या ही वेगवेगळी जबाबदारी या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणून सोलापूरकर हे संमेलन आता यशस्वीतेकडे जाताना आपण सगळेजण पाहतो आहे. मी शेलारची आणि त्यांच्या टीमना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. मंचावर या कलावंतांचं आगमन होतं आहे तोपर्यंत एक सोलापुरातल्याच कवी ऐवळे यांनी लिहिलेली एक सुंदर कविता आपल्या सर्वांसमोर, आपल्या सर्वांसाठी मी प्रस्तुत करतो आहे. कवितेचं नाव आहे बाप. आरक्षणाच्या बाबतीत किंवा कौतुकाच्या बाबतीत बापाला 33% तरी आरक्षण लाभलं आहे की नाही हे माहिती नाही, पण तरीही एका शेतकरी बापाच्या पोरीनं आपल्या बापासाठी लिहिलेली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे बाप. कवयित्री ऐवळे. माझ्या डोळ्यातली असव कुणी मायेनं पुसताना, माझ्या डोळ्यातली असव कुणी मायेनं पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, भरविला घास मुटका माझ्या इवल्या मुखात, त्याचा जन्म कष्टाचा पण सदा मी सुखात, त्यानं बघितली सपन पाला ऊसाचा काढताना, त्यानं बघितली सपन पाला ऊसाचा काढताना, हुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली,
त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावल्याली त्यानं बघितली स्वप्न पालाऊसाचा काढताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातल्याला शब्द नीट आहे का फार सुंदर शब्द आहे माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातल्याला झोपडीत गळताना बाप तसाच झोपल्याला त्याच्या नवाने पायाला असं चटक बसताना त्याच्या नवाने पायाला असं चटक बसताना उरी हुंद का दाटतो ह्या गोष्ट बापाची सांगताना पुढे ती मुलगी म्हणते म्याली वाया शिकले मग सभेत बोलले आज फुलात चालले पण काटे का बोचले त्याच्या कष्टाचं चीज मी असं रात्रंदिन करताना त्याच्या कष्टाचं चीज मी असं रात्रंदिन करताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना आणि शेवटी शब्दात ती मांडते आपल्या भावना व्यक्त करते उभा जलम घालविला त्यानं पेट त्या वनव्यात उभा जलम घालविला त्यानं पेट त्या वनव्यात पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात उभा जलम घालविला त्यानं पेट त्या वनव्यात पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात पण भिजले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात दिलं सबूद मी त्याला शेवटच्या वक्ताला दिलं सबूद मी त्याला शेवटच्या वक्ताला नाव तुमचंच घेईन अरे बाबा माझं जीवन घडताना नाव तुमचंच घेईन माझं जीवन घडताना नाव तुमचंच घेईन माझं जीवन घडताना धन्यवाद